दर्यापूर तालुक्यातील कोकर्डा फाट्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी मंदिर या गावात शुक्रवार रोजी दुपारी 2च्या सुमारास लाईनमन हा मुख्य डीपीवर चढून त्याने गावातील लाईट बंद करून डीपीचे काही इलेक्ट्रिक काम केले, परंतु डीपीवर अर्थिंग नसल्याने मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट झाली व या शॉर्ट सर्किटमुळे गावातील सुमारे 100 ते 150 घरातील टीव्ही, फॅन, फ्रीज, वॉशिंग मशीन, झेरॉक्स प्रिंटर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू शॉर्ट सर्किटने पूर्णतः नष्ट झाले। यात सुमारे अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। सदर घटना घडताच गावकऱ्यांनी डीपीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लाईनमनला गावाबाहेर जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती। यात महावितरणाचा संपूर्ण भोंगळ कारभार असल्याचे दिसून येत आहे। सदर घटनेची माहिती येवदा पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील वातावरण शांत केले। दर्यापूर येथून महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता CN मोहोकार यांनी गावकऱ्यांना शांत करून चौकशीअंती कारवाई करू असे आश्वासन दिले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। राहुल दिगळे, ग्रामपंचायत सदस्य। आज दुपारी वायरमननं गावात 2 वाजता लाईनचं काम केल्यानंतर अर्थिंग लावायचं डीपीला विसरले। या कामाची दखल आम्ही 4-5 वेळा कंप्लेंट केली, पोहोकार साहेबाकडे विचारपूस केली की बा आमच्या गावात व्होल्टेज पुरत नाही, काय काम आहे काय, तरी त्यांनी दखल घेतली नाही। आज वायरमननी काम केलं। आज काम केल्यानंतर जशी लाईन चालू केली तशीच गावातली कमीत कमी 70-80 घरातले कलर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कोणाचं वॉटर फिल्टर, कोणाची पाण्याची मशीन, दुकानातल्या आपल्या झेरॉक्स मशीन वगैरे जळल्या। याचा मोबदला आम्हाला MSCकडून भरून द्यावा। वारंवार कंप्लेंट करूनही यांनी आमच्या कामाची कधीच दखल घेतली नाही आणि आम्हाला गावाचा वायरमन कमीत कमी आम्ही 4 महिन्यापासून वायरमन पाहिला नाही। गावात वायरमन कोण आहे? विदर्भ न्यूज ब्युरो, दर्यापूर।